पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। रायगड जिल्हा पशुसंवर्धन आयोजित शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा। रायगड जिल्हा अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन पेन सौभागिनी हॉटेल सभागृह या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला अनेक शेतकऱ्यांनी आपली हजेरी लावली होती। पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। पंचायत समिती पेन सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर तसेच पंचायत समिती सदस्य व पशुसंवर्धन डॉक्टर व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतीला जोड म्हणून पशुपालन, कुक्कुटपालन अनेक उत्पादन कसे घेऊ शकता याचे मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले होते। अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये असे कार्यक्रम घेतले जाणार आहेत। तरी सर्व शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन जोडधंदा म्हणून याचा फायदा घ्यावा। धन्यवाद सर। धन्यवाद मॅडम। इकडे बघा। इकडे कॅमेरा हमारा सालांचा राहिला सर। आणि वैकुंठ पाटील आम्हाला जास्त योजनेचा लाभ आपल्या पेण तालुक्याला तुम्ही कसे उपलब्ध करू द्या की तुमच्याकडे आमच्याकडे मागणी आहे। हा, आम्ही नियोजन करू, तुम्ही फक्त योजनेचा लाभ आम्हाला द्या, सर्व सोयी करू। हा, पण जास्त आपल्या तालुक्याला येऊ दे आणि जिल्ह्यातून सर्वांनी आपल्याला जेवढं जमेल तेवढे योजनेचा लाभ घ्यावा आणि याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा माझ्याकडे। जे आता मनुष्यबळाचा जो प्रश्न केला होता आणि सभापतीमध्ये त्याचं उत्तर केलं, नेमके ही वार्ता आता खाली जाणार आहे का? बरोबर, माननीय सभापती महोदय वैकुंठ पाटील यांनी सांगितलं त्या पद्धतीने ऑलरेडी MPSCची लेखी परीक्षा 11 जूनला झालेली आहे। त्याचा निकाल अपेक्षित आणि येणाऱ्या 3 महिन्यामध्ये ही त्यांचे इंटरव्ह्यू होऊन ही पदं भरली जातील। संपूर्ण महाराष्ट्रात तरी भरली जाणार आहेत। त्यामुळे आपल्या रायगड जिल्ह्यामधील जेवढे वेकंट आहेत किंवा जेवढी रिक्त पदं आहेत ती प्राधान्याने भरली जातील याची आम्ही खात्री देतो। पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे। कार्यशाळेचा मूळ उद्देश हाच आहे की लाभार्थींची संख्या वाढली पाहिजे। निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पंकजाताई मुंडे पशुसंवर्धन खात्याचे मंत्री यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या खात्याचं बजेट गेले अनेक वर्षापासून 3.5 लाभार्थी वाढले पाहिजेत आणि त्याचा लाभ समाजातील तळागाळातील शेतकरी वर्ग पशुधारकांना मिळाला पाहिजे या उद्देशानेच या कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रोजेक्ट आहेत ते आपण पाहताय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार झाले आहेत। ज्या ठिकाणी कमी मनुष्यबळ लागून त्या ठिकाणी जास्तीत जास्त योजना चांगल्या प्रकारे सक्रिय करता यावी याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काम चालू आहे। निश्चितपणे मला माहीत आहे की मनुष्यबळ जरी कमी लागलं तरी पण आज रायगड जिल्हा बघितलात तर रायगड जिल्ह्यामध्ये बराचसा भाग आहे त्या ठिकाणी पशुधन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्याचा वापर होतो आणि पशुधनाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन आहे व अन्य सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शेळी मेंढ्यांचं कळप आहे, त्या ठिकाणी कुक्कुटपालन आहे, हे सगळे व्यवसाय त्या ठिकाणी चालू राहणार आहेत। निश्चितपणे या खात्याच्या माध्यमातून ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडीअडचणी असतील त्या शेतकऱ्यांच्या सोडवल्या जातीलच। परंतु या खात्याला वैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही सगळे मंडळी या कार्यशाळेचे आयोजन करत आहोत। त्या समस्या सोडवल्या जातील। पशुसंवर्धन खात्याचा सभापती या नात्याने ज्या काही अडीअडचणी असतील, जे काय समस्या असतील ते सोडवण्यासाठी सन्माननीय पशुसंवर्धन अधिकारी पूर्णपणे कामाला लागलेत। निश्चितपणे ही योजना आत्ता चालू झालेली आहे।
आणि या योजनेचं काम गेल्या 3 महिन्यापूर्वीपासून आम्ही या ठिकाणी चालू केले आहेत. योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रकं, सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते जमा केलेले आहेत. ते पोर्टलवर जमा करून ठेवलेले आहेत. ज्या दिवशी पोर्टल ओपन होणार त्या दिवशी ते सबमिशन होईल. मला निश्चितपणे या ठिकाणी असं वाटतं की रायगड जिल्ह्यासाठी 150 ते 200 कोटी रुपये या खात्याच्या माध्यमातून आणि या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याला, तालुक्याला मिळणार आहेत, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. यासाठी पशुसंवर्धन अधिकारी अत्यंत ताकदीने या ठिकाणी काम करत आहेत. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.